तालुक्याचा आमदार कोण होईल? हे बघा, आम्ही एकच विचार करतोय आणि एकच नाव आहे आमच्याकडे, फक्त आदिवासी वादळ आणि आमचं आधार कार्ड, देवराम शेठ लांडे. कुठलंही काम असो, कुणाची अडचण असो, कुणाचाही प्रलंबित प्रश्न असो, कोणत्याही वेळेला आणि कधीही 11 वाजो 12 वाजो रात्रीचे 1 वाजे 2 वाजो कधीही ते उपस्थित राहतात. एक फोन केला तरी ते उपस्थित असतात आणि आम्हाला अपेक्षा आहे की देवराम शेठ लांडे हे 100% आमदार होणार. तालुक्यामध्ये त्यांच्यापेक्षा आणखी उमेदवार पण उभे आहेत, त्यांच्या पुढे त्यांचा टिकाव लागेल का? काय 100% कारण त्यांच्या 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 मागे पूर्ण आदिवासी भाग पाठीशी आहे. आदिवासींचं मतदान त्या मानाने कमी आहे आणि पूर्व पट्ट्यातलं मतदान जास्त आहे. काय वाटतं? 100% आता हा जरी विचार केला तरी पूर्व पट्ट्यामध्ये एक 4 उमेदवार आहेत आणि त्याचं विभाजन केलं तर त्यांना खूप कमी मतं पडतं. आणि आदिवासी भागाचा जर विचार केला तर आदिवासी भागामध्ये पण 50 ते 60% मतदान आदिवासी भागाचं आहे. आणि जर वंचितचा जर विचार केला तर 20% मतदान वंचितचं आहे. तर हा जर विचार केला तर देवराम लांडेंना एक 50 ते 60 हजार मतं पडणार आणि 100% आदिवासी वादळ निवडून येणार म्हणजे येणार. 100%